राज्यामध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतला पुन्हा 6 महिन्यासाठी 6 महिन्याची वाढीव मुदत देण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर लोकशाहीला घातक आहे का योग्य आहे या संदर्भात आम्ही एक बातमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। नागरिकांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। जाणून घेणार आहोत ग्रामीण भागातील नागरिकांच्या। मी आहे सध्या वसमत शहरातील पंचायत समितीच्या आवारामध्ये आणि या पंचायत समितीच्या आवारामध्ये ग्रामीण भागातील सर्वच नागरिक या ठिकाणी आपली स्वतःची कामं करण्यासाठी येत असतात। परंतु आता या ठिकाणी जे काही शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे जाणून घेणार आहोत। मला सांगा, आज जो आहे तो शासनाने निर्णय घेतलेला आहे, सरपंचाला 6 महिन्याची मुदत वाढ दिलेली आहे, काय सांगणार? मागील जे 2 दिवसापासून शासनानं जो निर्णय घेतलेला आहे की ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक न होता परतच पूर्वीच्या सरपंचाला त्यांनी पुन्हा प्रशासक म्हणून नेमण्यात आलेले आहे, याचा मी सर्वप्रथम अगोदर जाहीर निषेध करतो। कारण ही सदरील जे नियुक्ती आहे किंवा प्रशासक नेमण्याची जी पद्धत आहे ही लोकशाहीला घातक आहे आणि मारक आहे। यापुढे आपल्याला जर लोकशाही टिकवायची असेल तर राज्य माहिती निवडणूक आयोगानं ज्या ज्या ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, मुदत ज्यावेळेस संपल्या त्यावेळेस निवडणूक ही 6 महिन्यापूर्वी घेणं बंधनकारक आहे असं भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी लिखाण केलेलं आहे। परंतु सदरील राज्य शासन हे कुठल्याही प्रकारे त्या लोकशाहीला मारक असे किंवा लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी हा नक्कीच रचलेलं एक षडयंत्र आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे। हा लोकशाहीला घातक आहे असं मला वाटतं। अच्छा, काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे? या ठिकाणी शासनानं जे निवडणुका जाहीर केलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी ताबडतोब इलेक्शन घ्यायला पाहिजेत। घडामोडी व्हायला येतात या जाणीवपूर्वक इलेक्शन पुढे ढकलायचे जे काम येतं त्यांचं काहीतरी EMI चा विषय आहे असं आम्हाला वाटते। अच्छा, EMI चा विषय असेल परंतु लोकशाहीला पूरक आहे की मारक आहे? नाही, लोकशाहीला मारकच आहे ना, पूरक कसं आहे। लोकशाहीच्या विरोधात असलेली भूमिका असल्यासारख्या भूमिका त्यांच्या मागच्या नगरपालिका 4 वर्ष लेट झाल्या। आता ती मागचं आता एवढं आरक्षण वगैरे सोडायले कच्यावर घालायले तर मग प्रशासन करायले तरी काय? प्रशासन तर त्यांच्या इशाऱ्यावर चालतंय। ते जर म्हणले तर आजही लावू शकतात। मागची इलेक्शन कशी झाली, नगरपालिका नाही म्हणली, अचानक आणल्या, अचानक लावल्या, तर मग हे पण झालं पाहिजेत ना। अच्छा, शासनाने काढलेल्या GRचा स्वागत करता की नाही, स्वागत नाही करत आम्ही, विरोध निषेधच राहील। महाराष्ट्रामध्ये सर्व ग्रामपंचायतीतून घातलेले सरपंच निवडून आलेले 5 वर्ष त्यांची मुदत संपून आहे। आतापर्यंत कोणताही निधी त्यांनी योग्य पद्धतीने वापरला नसून तरी देखील शासनाने त्याला 6 महिने मुदतवाढ का दिली, ती रद्द व्हायला पाहिजेत असं माझं स्पष्ट बोलणं आहे। सरपंचाच्या कार्यपद्धतीबद्दल काय वाटतं? सरपंचाची कार्यपद्धती शासनाचा निधी आलेला आहे पण ते योग्य वेळी योग्य ठिकाणी कुठे वापरून आलेला दिसत नाही। 6 महिने दिली त्याचं काय? हे 6 महिन्यात बोगस कारभार करण्यासाठीच मुदत वाढून दिली असा अंदाज आहे। माहोल बघितला आणि याच्यामध्ये ओबीसीच्या मुद्द्यावर कोर्टामध्ये केस चालू आहे। त्या कारणाने आता काही निवडणूक लांबली आहे पडली जिल्हा परिषदेची, पण ग्रामपंचायतची निवडणूक ही पूर्वीच लागलेली आहे, त्याचं आरक्षण पडलेलं आहे, ती तर खरं तर नियमाने घ्यायला पाहिजे होती। परंतु शासनानं त्याच्यावर मुदत संपलेल्याच्या प्रशासनात नेमलं होतं आणि त्याच्यामध्ये परत काही लोक कोर्टात गेले आणि त्यांची मागणी होती सरपंच की आम्हाला प्रशासकाच्या ऐवजी सरपंचाला अधिकार दिला गेला पाहिजे। आणि मला वाटतं शासनाचा निर्णय चांगला घेतला, कारण सरपंच जे लोक आहेत ते जनतेशी त्यांची नाव मानलेली असते, म्हणून ते निश्चितच त्या ग्रामपंचायतीमध्ये लोकांना नाही देतील आणि हे निर्णय मला योग्य वाटतं। परिस्थितीवर येऊन ठेपल्यासारखं झालेलं आहे, कारण 5 वर्ष सरपंचानं पदभार सांभाळल्याच्या नंतर आतापर्यंत आपण जर बघतो की प्रशासन हे ग्रामसेवक नेमलेले असते, पण आता इथं जर प्रशासक सरपंचाचीच परत निवड करत असेल तर हे एक प्रकारचं लोकशाहीला जरा घातकच होईल असं मला वाटतं। अच्छा, शासन निर्णयाचं स्वागत करतात? नाही, शासन निर्णयाचं स्वागत कसं म्हणता येईल, याला करता येणार नाही ना। स्वागत कसं आहे अशानं, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला बी अर्थ राहणार नाही ना, म्हणजे तोच परत तेच पुढे येऊ लागल्याच्या नंतर निषेध मानावं की स्वागत? नाही, ह्याच्या बाबतीत माझा थोडासा एक निषेधच म्हणायला लागेल। नक्कीच शासन निर्णयाचा
निषेध असेल, गावचा कारभारी परत आणखीन 5 वर्ष संपल्याच्या नंतर 6 महिन्याला पुन्हा त्याच व्यक्तीला गावचा कारभारी करण्याची जी संधी दिलेली आहे शासनानं, कुठेतरी हे राजकीय स्वार्थ मानला जातो का हे? आणि याच गाव पुढाऱ्याला 5 वर्ष झालं लोक कंटाळून गेलेले असतात आणि ग्रामपंचायत संपुष्टात आल्याच्या नंतर परत निवडणुका घेणे हे कायद्याने बंधनकारक आहे, लोकशाहीने बंधनकारक आहे. परंतु तसं न होता राज्य शासनाने कुठंतरी याच मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीला परत त्याच गावच्या पुढाऱ्याला कारभार देणं हे कुठंतरी लोकशाहीला घातक असल्यामुळे आता सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया होत आहे, स्थानिक नागरिकातूनही संतप्त प्रतिक्रिया होत आहे. त्यामुळे आता कुठेतरी शासनाने निर्णय घेऊन तात्काळ GR मागे घेण्याची मागणी आता नागरिकातून होत आहे. त्यामुळे नक्कीच या गाव पुढाऱ्याचा GR शासन निर्णय मागे घेते का सरकार हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी वसमतवरून भगवान जाधव.